नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिताने आता अश्विनला ओवाळून झाल्यानंतर अश्विन लगेचच तिच्या ताटामध्ये ओवाळणी ठेवतो. तितक्यातच आता सायली ओवाळणीचं ताट घेण्यासाठी पुढे येते. जसं सायली ओवाळणीचं ताट घेते तसा अश्विन पटकन पाटावरून उठतो आणि सरळ निघून जातो. तेव्हा आता अश्विनच्या या वागण्यामुळे सगळेच जण आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागतात. सायलीला आता खूप वाईट वाटतं, अस्मिताला पण खूप वाईट वाटतं, पण प्रियाला मात्र अश्विन उठून गेला आणि सायलीकडनं ओवाळून नाही घेतलं म्हणून आनंद होतो. तिला हसायलाच येतं. तर आता इकडे सायलीच्या या ज्या बहिणी असतात त्यातली मीना म्हणते, आपण तिघी काही इकडे टाइमपास करायला आलोय. नाही, बबली भेटली वगैरे ते सगळं ठीक आहे, पण एवढा पैसा इकडे, आपले जीजू एवढे पैसेवाले आहेत, थोडा रोकडा तरी काढायला पाहिजे ना. आता लगेच या दोघी जणी म्हणतात, हा बरोबर आहे. त्यावरती आता रीना विचारते, पण हे काढायचं कसं? तर आता सायलीला अश्विनच्या अशा जाण्याने वाईट वाटत असतं. तितक्यातच आता ही मीना जोरात आवाज देते, अगं हे बबले. आणि लगोलग तिघी जणी येऊन सायलीच्या समोर उभ्या राहतात आणि लगेच ती म्हणते, अगं बबले, आपण ना 5 बहिणीच आहोत. आपल्याला दरवर्षी असं वाटायचं ना आपल्याला पण कोणतरी भाई पाहिजे. आता हिने भाई म्हटल्यावरती अर्जुन कल्पनाकडे पाहायला लागतो. तितक्यातच आता ती टीना सावरत घेत म्हणते, भाऊ भाऊ पाहिजे होता. आणि मुद्दामूनच अगदी वाईट वाटल्यासारखं करत म्हणते, तसं पण आपल्याला कधी कोणाला ओवाळताच आलं नाही ना. त्यावरती आता लगेचच मीना म्हणते, बबले, आपण एवढ्या वर्षांनी भेटलोय, मग आम्ही तुला ओवाळलं तर चालेल का ग? हे ऐकल्यावरती सायलीला खूप छान वाटतं. ती हसतच म्हणते, खूप आवडेल मला. आता कल्पना, प्रतिमा, प्रताप सगळ्यांनाच ही कल्पना खूप आवडते. त्यावरती लगेचच कल्पना म्हणते, किती सुंदर विचार आहे हा. मग आता प्रताप सुद्धा म्हणतो, चला मग लगेचच पाटावर बसा. आणि पूर्णाजी आणि रविराजला म्हणतो, बघा सायलीला तिच्या बहिणी ओवाळणार आहेत. आता पूर्णाजी आणि रविराज दोघांनाही ही कल्पना खूप आवडलेली असते. त्यावरती आता मैनावती पण लगेच म्हणते, खरं तर आम्हाला सगळ्या लेकीच आहेत, पण या पोरींनी कधीच पोराची उणीव भासून दिली नाही. तेव्हा आता सदाशिवला बरोबर माहिती असतं की या बहिणी सायलीला का ओवाळतात. लगेच तो म्हणतो, अगं मैने, सायली आपला पोरगाच आहे की, म्हणून तर आज इकडे अशी जग्गा वेगळी ओवाळणी होणार आहे. तर इकडे प्रिया आपली मनातच विचार करते, ओवाळणी नाही, याला पैसे उकळण्याचे धंदे म्हणतात. यात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल, पण या लोकांनी तर पार PhDच केली. तेव्हा आता लगेचच अस्मिता सुद्धा त्या बहिणींना म्हणते, चला आता ओवाळा. आणि मग सायलीला म्हणते, अगं बस पाटावरती. आता सायली पाटावर बसते आणि मग या तिघीही बहिणी मिळून एकत्र सायलीला ओवाळायला सुरुवात करतात. सायलीला आता या तिघी जणी आपल्याला ओवाळतात म्हटल्यावरती खूप छान वाटत असतं. मग आता या तिघींचं ओवाळून झाल्यानंतर त्या तिघी जणी आरतीचं ताट घेऊन अशा सायली समोर उभ्या राहतात. आता बाकीच्यांना तर काही कळत नाही की या तिघी अशा का उभ्या राहिल्यात, पण या तिघी जणी ओवाळणी घेण्यासाठी उभ्या राहिलेल्या असतात. आता मीना मुद्दामूनच आरतीचं ताट पुन्हा पुन्हा सायलीच्या पुढे करत असते. आता सायलीला बरोबर कळतं की या तिघी अशा का थांबल्यात. आता घरातल्या सगळ्यांना सुद्धा कळतं. मग रविराजच म्हणतो, नाही, हे सगळं अचानक घडलं ना, त्यामुळे सायलीला ओवाळणीसाठी तयारी नाही करता आली. तेव्हा आता पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, अरे अर्जुन, तुझ्याकडे कॅश असेल ना, मग दे प्रत्येकीला 5-5 हजार. आता 5-5 हजार शब्द ऐकल्यावरती मैनावती एकदम दचकूनच पूर्णाजींकडे पाहते. या तिघींना तर खूप आनंद होतो. आता अर्जुनला मात्र धक्का बसतो, 5-5 हजार द्यायचे. शेवटी त्याचा नाईलाज होतो. तो आपला उठून येतो आणि कॅशचं बंडल सायलीच्या हातात देतो. आता सायली ते मीनाच्या हातात देते. मीना कॅश घेताना म्हणते, याची काय गरज होती जीजू, आणि पैसे स्वतःकडे ठेवते आणि आरतीचं ताट लगेच अर्जुनच्या हातात देते. मग त्याच्यावरती रीना म्हणते, आता ओवाळणी घालायची पद्धत आहे ना, मग आम्ही नाहीतरी कसं म्हणणार. तेव्हा आता लगेचच मैनावती सदाशिवला म्हणते, बघितलं ना या टवळ्यांनी कसे 5-5 हजार रुपये काढून घेतले ते. त्यावरती सदाशिव पण तिला म्हणतो, तू लगेच यांच्याकडनं पैसे काढून घे, नाहीतर आपण इथे राहून मेहनत करायची आणि या टवळ्या 5-5 मिनिटासाठी येतील आणि असे पैसे काढून नेतील. तेव्हा लगेचच आता मैनावती उठून उभी राहते आणि म्हणते, गुणाच्या ग पोरी माझ्या. आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हळूच धमकी देत म्हणते, आत्ताच्या आत्ता ते पैसे माझ्याकडे द्या, नाहीतर तुम्ही उडवून टाकाल. पण या पोरी सुद्धा मैनावतीच्याच. त्या लगेच म्हणतात की बबले, आम्ही येतो हा, आम्हाला उशीर होतोय. तेव्हा आता सटकायचं असतं म्हणून मीना पण म्हणते, बबले मी पण निघते हा, मला पण ना कामावर जायचंय आणि घरी जाऊन मेकअप पण करायचंय मला. आता हिने असं म्हटल्यावरती अर्जुन तिच्याकडे आश्चर्यानेच पाहतो आणि अस्मिता लगेच बोलते, मेकअप आणखी? तेव्हा आता मीना तिला विचारते, काय? अस्मिता म्हणते, नाही नाही, काही नाही. मग आता अस्मिता शेवटी विचारतेस, तुम्ही एक्झॅक्टली काय काम करता? तेव्हा आता टीना तिला ओरडते आणि म्हणते, अगं ए, तू का आता इथे गप्पाच झाडत बसणार आहेस का? चल आता लवकर, उशीर होत नाहीये का तुला? आणि असं म्हणून बरोबर विषय टाळतात. आता तिघी जणी निघायच्या आधी लगेच म्हणतात, बबले, आम्ही येत जाऊ अधूनमधून तुझ्याकडे. तेव्हा लगेचच सायली त्यांना म्हणते, येत राहा, तुमचंच घर समजा. आता तिघीही खुश होतात आणि लगेचच बाय म्हणून सटकतात.
आता त्या तिघीही जणी पैसे न देता सटकतात म्हणून सदाशिव आणि मीनावती जोर जोरात त्यांना आवाज देत असतात, पण त्या काही थांबत नाहीत, त्या लगोलग निघून जातात। आता या तिघी जणी बाहेर आल्यानंतर एकमेकींशी गप्पा मारत असतात। लगेच मीना म्हणते, ए टीने, काय आयडिया काढलीस ग तू, मस्त, प्रत्येकीला 5,000 रुपये मिळाले। रीना म्हणते, अगो माझी तर पर्स मला खूपच जड लागते। तेव्हा मग आता टीना म्हणते, आपण एक ना काम करूया, आता आपण तिघी जणी मस्तपैकी मॉलला जाऊ, मस्तपैकी टेस्टी टेस्टी पिझ्झा खाऊ आणि थोडेसे पैसे सिनेमात टाकू, म्हणजे मग तुझी पर्स हलकी होईल। हा, तसही हे पैसे उडवायला हे पैसे थोडीच आपलेत, हे पैसे आहेत आपल्या अर्जुन जेजूंचे, असं म्हणून आता तिघी एकमेकींना टाळ्या द्यायला लागतात। तर इकडे ह्या सदाशिव आणि मैनावतीचा जीव खालीवर होत असतो। आता मैनावती म्हणते, बघितलं ना टवळ्या कशा गेल्या पैसे घेऊन, म्हणूनच मी यांना सांगत नव्हते की बबली सापडली म्हणून। तेव्हा सदाशिव आता चिडचिड करत म्हणतो, अगं पण सुभेदारांच्या घरात घडलेली गोष्ट अख्ख्या पनवेलला समजणार, मग आता ती गोष्ट त्यांना बाहेरून समजली असती तर यांनी आपला जीव खाल्ला असता ना। तेव्हा आता मैनावती म्हणते, अहो पण ते आता परत परत इकडे येणार आणि सारख्या पैसे काढून जाणार, मग आपल्या पैशामध्ये हिस्सा होणार ना यांचा। तेव्हा आता सदाशिव पण म्हणतो, नाही होणार, बघू आपण काय करायचं ते। मैनावती चिडते आणि म्हणते, काय करणार तुम्ही, गेल्या ते पैसे घेऊन। पण आता अर्जुनचं सगळं लक्ष सदाशिव आणि मैनावतीकडे असतं। आता तो मनातच विचार करतो, या फॅमिलीला मी जितकं बघतोय तितकी माझी खात्री आणखीनच पक्की होते की सायली या फॅमिलीचा हिस्सा असूच शकत नाही। पण बस आता तो DNA रिपोर्ट मला काही करून लवकरात लवकर मिळायला हवा। तर आता रात्रीच्या वेळेला अर्जुन हॉलमध्ये फेऱ्या मारत असतो आणि तो याच विचारात असतो। मग आता तो स्वतःशीच विचार करत असतो की मला जो डाऊट येतोय तो मी सायलीशी शेअर कसा करू। कदाचित सदा काकू आणि मैनावती तिचे आई वडील नसणार आणि हे ऐकून तिला किती शॉक बसेल। तितक्यातच आता सायली तिकडे येते आणि अर्जुनला पाहून विचारते, काय हो, स्टडी मध्ये बसून अभ्यास करणार होतात ना, मग फेऱ्या का मारताय। मग आता अर्जुन तिला म्हणतो, नाही अगं, केस बद्दलच विचार करतोय। मग आता अचानकच त्याच्या डोक्यामध्ये कसली तरी आयडिया येते। आता तो लगेच सायलीला आवाज देतो आणि म्हणतो, बायको जरा बस ना इथे। सायली विचारते, काय झालं। तो म्हणतो, अगं तू बस ना। मग आता अर्जुन सायलीला म्हणतो, मला ना जरा बोलायचंय तुझ्याशी। त्यावरती सायली म्हणते, कशाबद्दल। तेव्हा आता अर्जुन तिला म्हणतो, म्हणजे असं समज की एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुला खूप जवळची वाटत असेल किंवा तुझं प्रेम असेल आणि समजा ती तुझ्यापासून दूर गेली, तर मग तू कसं हँडल करशील। आता हा प्रश्न ऐकल्यावरती सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडतो। तेव्हा आता अर्जुन लगेचच विषय चेंज करत म्हणतो, नाही म्हणजे मला खात्री आहे की असं कधी झालं नसेल आणि असं व्हायला पण नको। पण समज असं कधी झालंच आयुष्यात, तर स्ट्रेस घ्यायचा नाही जास्त, म्हणजे खचून जायचं नाही। असं समजायचं की ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हतीच कधी। पण आता सायली मात्र अर्जुनकडे एकटक पाहत असते आणि मग ती त्याला म्हणते, मला वाटलं होतं की तुम्हाला एखाद्या केस बद्दल माझ्याशी बोलायचंय, पण हे नक्कीच केस बद्दल नाहीये ना। आता अर्जुन थोडा गडबडतो आणि म्हणतो, नाही तसं नाही, मी आपलं सहज विचारतोय तुला। तेव्हा सायली म्हणते, नाही नाही नाही, हे असं सहज तर नसूच शकतं। आणि लगेचच विचारते, तुम्ही मला सोडून तर जाणार नाहीत ना। आता सायलीचा अचानक असा प्रश्न ऐकल्यावरती अर्जुन जरा विचारातच पडतो। आता सायली पुढे म्हणते की तुम्हाला दुसरी कोणती मुलगी आवडायला लागली। ती एकदम घाबरूनच म्हणते, नाही जे काही असेल तुमच्या मनात ना ते मला आत्ताच सांगा, काय नक्की तुमच्या मनात काय चाललंय। आता अर्जुन तिला म्हणतो, अगं नाही नाही, असं काही नाहीये, अगं असं काही नाहीये, आय मीन असं माझ्या डोक्यात सुद्धा नाहीये काही। अगं भलताच विचार करतेस तू, असं काही नाहीये। पण आता मात्र सायली काही ऐकायला तयार नसते। ती म्हणते, काही भलता वगैरे नाहीये, म्हणूनच तुमचं हल्ली माझ्याकडे लक्षच नसतं। तेव्हा आता अर्जुन घाबरूनच म्हणतो, अगं माझं फक्त तुझ्याकडेच लक्ष असतं नेहमी, खरंच। सायली म्हणते, हो का। अर्जुन म्हणतो, हो। आता सायली म्हणते, बर मग मला एक सांगा, पाडव्याच्या दिवशी तुम्हाला औक्षण करताना मी कोणत्या रंगाची साडी नेसली होते। आता अर्जुन चांगलाच फसतो। आता तो तिला म्हणतो, ब्ल्यू। सायली लगेच रागाने बघते। तो लगेच विषय बदलत म्हणतो, नाही नाही, ब्ल्यू तर नव्हतीच। अर्जुन पुढे म्हणतो, आत्ता आठवलं, ग्रीन। सायली पुन्हा रागाने बघते। आता तो म्हणतो, येलो। सायली चिडून उठून जायला निघते। आता अर्जुन एक एक रंगांची नावं घेत सुटतो, जांभळा असेल, नाही नाही, लाल लाल, आणि मग धावतच येतो आणि तिला म्हणतो, थांब थांब, आणि तिला वैतागूनच म्हणतो, आता पाडव्याच्या दिवशी तू कोणत्या रंगाची साडी नेसली होतीस याच्यावरनं माझं प्रेम ठरणार आहे का। पण या सायलीने वेगळा सूर पकडलेला असतो। ती म्हणते, आता तर माझी खात्रीच पटली, तुम्ही याच बद्दल बोलत होतात आणि काय म्हणालात तुम्ही जर मला सोडून गेलात तर मी वाईट नाही वाटून घ्यायचं, त्रास नाही करून घ्यायचा, आणि उलट हे समजायचं की तुम्ही कधी माझे नव्हतातच। आता अर्जुनचा शेवटी नाईलाज होतो। मग शेवटी तो सायलीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मी आपल्याबद्दल बोलत नव्हतो खरंच, अगं प्लीज विश्वास ठेव। पण तरीही सायली रागावलेलीच असते। आता अर्जुन म्हणतो, अगं मी असा विचार जरी केला ना तरी माझा जीव जाईल,
सायली पटकन आता अर्जुनच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, अहो पुन्हा असं काही बोललात ना तर बघा. मग आता अर्जुन तिला म्हणतो, अगं मग प्लीज विश्वास ठेव. अगं मी खरंच एका केस बद्दल विचार करत होतो, बस तुझ्या समोर थोडस लाऊड थिंकिंग केलं, दॅट्स इट. मग आता सायली सुद्धा म्हणते, बरं ठीक आहे, ठेवला विश्वास, तुम्ही खोटं नाही बोलणार माझ्याशी, पण मीच घाबरले. आता अर्जुन तिला पुन्हा विचारतो, नक्की ठेवलास ना विश्वास, सॉर्ट इट. आता सायली मानच डोलवते. तो म्हणतो, बरं ठीक आहे, झोपूया आपण. मग आता सायली हो म्हणते आणि स्वतः निघून जाते. आता ती गेल्यावरती अर्जुन कपाळावरती हातच मारून घेतो. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी नागराज फोनवरती बोलत असतो आणि तो फोनवर सांगत असतो, हो हो भेटू आपण, लवकरच भेटू. अरे दिवाळीत किती गडबड होती, नाही मिळाला निवांत वेळ, पण आता निवांत वेळ भेटेल, भेटू आपण लवकर, चल. तितक्यातच सुमन चहा घेऊन येते. आता ती नागराजला आवाज देते, पण नागराजचं काही लक्षच नसतं. तेव्हा आता सुमन स्वतःशीच विचार करते, हे पुन्हा फोनवर होते, पण आता कोणाशी बोलत होतात विचारलं तर पुन्हा चिडचिड करतील. तेव्हा ती बिचारी आता चहाचा कप घेऊन आणखी नागराजच्या जवळ जाऊन उभी राहते. नेमका नागराज त्याच वेळेला वळतो आणि धक्क्यानेच तो चहा खाली सांडतो आणि कप फुटतो. आता नागराज चांगलाच भडकतो आणि म्हणतो, काय आहे हे, तू काय करतेस, येऊन चिकट मला, नाहीतर ना डोक्यावरच बस माझ्या, काय फालतूपणा आहे हा सगळा. आता सुमन बिचारी रडकुंडीला येते आणि म्हणते, अहो मी तुम्हाला हाक मारली होती पण तुमचं लक्षच नव्हतं. तेव्हा आता नागराज चिडतो आणि म्हणतो, काय जवळ येऊन हाक मारायची गरज होती तुला, काय घशात ओतणार होतीस चहा, फालतू काय बघत बसलेस, आता उचल ना ते सगळं. तेव्हा आता रडतच सुमन सुद्धा म्हणते, एक तर तुमचा पाय घरात ठरत नाही आणि चुकून माकून घरात असलात ना तर हा असा आरडाओरडा करता तुम्ही. तुमचं नेमकं काय चाललेलं असतो, काल पाडवा होता तर तुम्ही घरात नव्हतात, कुठे होतात कुठे तुम्ही. तेव्हा आता नागराज सुद्धा चिडतो आणि म्हणतो, मग काय करायचं मी, पाडवा होतं तर काय करायचं, घरात काय बसून राहायचं, हे तुला काय अशी ओवाळणी द्यायची, दागिन्यांनी काय मडवायचं तुला, काय इच्छा काय तुझी, अगं सांग ना, काय पालखी घेऊन येऊ का मेणा घेऊन येऊ. मेणा घेऊन येतो, मग त्याच्यातून अख्ख्या पनवेलमध्ये हिंडायचं तुला, भोई पण घेऊन येतो 4. आता ही सुमन बिचारी त्याला म्हणते, अहो तसं नाही, पण ती पुढे काही बोलणार त्याआधी पुन्हा नागराज भडकतो आणि म्हणतो, तुला 1000 वेळा सांगितले, माझ्या बाबतीत लक्ष घालत जाऊ नकोस, माझ्या भानगडी मी निस्तरेन, तू फक्त शांत बसत जा. एवढं जरी केलंस ना सुमन तर त्याच्यानंतर माझ्याकडून काही अपेक्षा ठेव, कळलं. आता ही बिचारी सुमन त्याच्याकडे एकटक नुसती पाहतच राहते. तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. आता नागराज पुढे तिला म्हणतो, एक काम कर ना, त्यापेक्षा माझ्याकडून काही अपेक्षा ठेवूच नकोस, कारण मी तुझ्या अपेक्षा पूर्ण कराव्या ना एवढी पण तुझी लायकी नाहीये. सुमन मात्र त्याच्या या वागण्याकडे पाहतच राहते. आता नागराज पुन्हा तिला म्हणतो, काय डोळे फाडून बघतेस, उचलते आणि तिकडून निघून जातो. ती बिचारी तशीच डोळ्यात पाणी आणून तिथेच उभी राहते. तर दुसरीकडे आता अर्जुन चैतन्याची आणि रिपोर्ट्सची वाट बघत असतो. तो आता स्वतःशीच विचार करत येरझाऱ्या घालत असतो. तो म्हणतो, हा अजून कसा नाही आला, कशा नाही आले रिपोर्ट्स अजून, रिपोर्ट्स तर मिळाले असतील बहुतेक. आता तितक्यातच चैतन्य येतो. आता चैतन्याला पाहिल्यावरती अर्जुन म्हणतो, फायनली रिपोर्ट्स भेटले, दे रिपोर्ट्स कुठे आहेत. आता चैतन्य लगोलगच त्याला ते रिपोर्ट्स देतो. अर्जुन अगदी घाईघाईनेच रिपोर्ट्स ओपन करतो आणि आता लगबगीने रिपोर्ट्स वाचतो. आता रिपोर्ट वाचल्यावरती अर्जुनला धक्काच बसतो. चैतन्याला मात्र काहीच कळत नसतं. आता तो अर्जुनला विचारतो, काय नक्की रिपोर्ट्स मध्ये सांगशील का, काय आले रिपोर्ट मध्ये, त्या दोघींचे DNA मॅच झालेले नाहीयेत ना. पण आता अर्जुन काहीच बोलत नाही. तेव्हा आता चैतन्य रिपोर्ट हातातून घेतो आणि रिपोर्ट वाचतो आणि म्हणतो, काय हे कसं शक्य आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, मला पण हेच कळत नाहीये. आणि अर्जुन म्हणतो, सायली आणि मैना काकूचे DNA मॅच झालेत. आता अर्जुन पुढे काही बोलणार तेवढ्यातच प्रिया बाहेरून कान देऊन ऐकत असते आणि हसतच म्हणते, म्हणजे मैना आणि सदा सायलीचेच आई वडील आहेत, आणि हसायला लागते. आणि मग तिला तिने जे केलेलं असतं ते आठवतं. जेव्हा सायली आणि अर्जुन दोघं जण गप्पा मारत असतात आणि अर्जुन तिच्या केसाचं सॅम्पल मिळवायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा प्रिया त्यांच्याच बेडरूमला कान लावून तिथेच उभी असते आणि तेवढ्यातच तिच्या हातातनं पाण्याची बॉटल पडते. त्याच आवाजाने सायली आणि अर्जुन बाहेर आलेले असतात, पण प्रिया पटकन लपते. आणि आता प्रियाने बरोबर अर्जुनला सायलीचा केस झिपलॉक बॅग मध्ये ठेवताना पाहिलेला असतो आणि तेव्हाच ती मनात विचार करते, अर्जुन असा सायलीचा केस झिपलॉक बॅग मध्ये का ठेवतोय, नक्की काय प्लान आहे याचा. त्यानंतर जेव्हा अर्जुन मैनावतीचा केस काढून घेतो तेव्हा सुद्धा प्रियाचं बरोबर अर्जुनकडे लक्ष असतं. तेव्हा आता ती लगेचच विचार करत असते की अर्जुनने सायली नंतर मैनावतीचा पण केस मिळवला, म्हणजे याच्या मनात DNA टेस्ट करायचा विचार आला की काय, आणि असं जर झालं तर मी मेले. आणि पुढे जेव्हा सायलीच्या बहिणी प्रियाला बबली बबली म्हणून तिच्या भोवती घोळका करून दलका घालत असतात
तेव्हा प्रिया त्यांना सांगते की मी नाही तर सायली तुमची बहीण आहे. आणि मग त्या सगळ्या जणी धावतच जाऊन जेव्हा सायलीला चिकटतात तेव्हा प्रिया विचार करत असते, या तिघी जणी सायलीच्या बहिणी आहेत हे पटणं कोणालाही अशक्यच आहे. आणि त्यात जर अर्जुनने सायली आणि मैनावतीची DNA टेस्ट केली तर हे कन्फर्म होईल की सायली तिची मुलगी नाहीये. मला काहीही करून हे सॅम्पल बदलायला हवेत. या सगळ्या जणी टिनीमिनी रिनीमध्ये बिझी आहेत ना, तोपर्यंत वरती जाऊन मला काहीतरी करायला हवे. आणि जेव्हा खाली हा सगळा गोंधळ चालू असतो तेव्हा प्रिया गपचूप अर्जुनच्या खोलीमध्ये जाते आणि वरती जाऊन अर्जुनच्या बॅगेतून सायली आणि मैनावतीचे केस ठेवल्याचे सॅम्पल काढते आणि सायलीचा केस बाहेर फेकून देते आणि त्याच्यामध्ये स्वतःचा केस ठेवते. आणि केस बदलल्यानंतर स्वतःशीच म्हणते, चला काम झालं, गेल्या काही दिवसातली पहिली चांगली गोष्ट घडली. अर्जुन आता तू बिनधास्त DNA टेस्ट कर, कारण रिपोर्ट मला जो हवा ना तोच येणार. आणि मग नंतर जेव्हा अर्जुन चैतन्यला अर्जुन आणि मैनावतीचे सॅम्पल देत असतो तेव्हा सुद्धा प्रिया तिथेच उभी असते. आता जेव्हा अर्जुन चैतन्यला सांगतो की हे घे, हे मैनावती आणि सायलीचे DNA सॅम्पल आहेत आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की ही मैनावती सायलीची आई असूच शकत नाही, तेव्हा त्या दोघांचं बोलणं ऐकून प्रिया मात्र खूप खुश होत असते. कारण तिला आता खात्री असते की काहीही झालं तरी DNA रिपोर्ट बदलायची गरज पडणार नाही, कारण आता रिपोर्टमध्ये दोघींचेही DNA मॅच होणार आहेत. तर आता हा सगळा घडलेला प्रकार प्रियाला आठवत असतो. तर इकडे आत्ताच्या या सिच्युएशन मध्ये अर्जुन आता चैतन्यला म्हणतो, आता तर सायंटिफिकली प्रूव्ह झालं की सदा काका आणि मैनावती सायलीचे खरे आई वडील आहेत. पण अजूनही माझा या DNA रिपोर्टवर विश्वास बसत नाही. आजपर्यंत जे मला खोटं वाटत होतं ते या DNA रिपोर्टमुळे प्रूफ झाले. तेव्हा आता प्रिया बाहेर उभी राहून विचार करत असते आणि स्वतःशीच खुश होत असते. म्हणजे आता तरी पटलं ना तुला अर्जुन की मैनावती ही सायलीची खरी आई आहे. आणि स्वतःलाच कॉंग्रॅच्युलेट करत म्हणते, या घरातलं माझं हे परत आल्यानंतरचं पहिलं यश आहे आणि तेही जोरदार. आता कोणीही मैना माझी आई असल्याचा संशय घेणार नाही. तर आता दुसरीकडे सायली आवरावर करत बसलेली असते. तेवढ्यातच मैनावती आणि सदाशिव दोघेही तिच्याकडे येतात. आता ती सायलीला विचारते, काय ग सायली, काय करतेस, काही मदत करू का? त्यावरती सायली तिला म्हणते, नाही आई, राहू दे. तेव्हा आता मैनावती तिथेच उभी राहते. मग आता सदाशिव आणि मैनावती असेच उभे राहिलेले पाहून सायली त्यांना विचारते, काय झालं, काही हवंय का? तेव्हा आता लगेचच मैनावती म्हणते, नाही अगं, आम्ही जरा बाहेर जाऊन फेरफटका मारून येऊ असा विचार करत होतो, पण बाहेर जरा ऊन आहे ना, डोळ्यांना त्रास होतोय. तेव्हा आता सायली सुद्धा म्हणते, हो बाहेर खूप ऊन आहे, बाहेर जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. लगेच आता सदाशिव म्हणतो, महिने अगं आपल्याकडे ना गॉगल असते ना तर आपण बाहेर गेलो असतो, आपल्याला उन्हाचा त्रास नसता झाला. तेव्हा आता लगेचच मैनावती पण म्हणते, अहो पण आता आपल्याकडे कुठेच गॉगल. पण सायलीचं मात्र यांच्याकडे आता लक्षच नसतं. लगेच मैनावती खाली बसते, सदाशिव पण खाली बसतो. मैनावती म्हणते, मी काय म्हणते सायले, तू जरा 2 गॉगल मागवतेस का आमच्यासाठी? नाही म्हणजे असं घरात बसून राहावं लागणार नाही ना. आता सायलीला आश्चर्यच वाटतं. ती म्हणते, गॉगल? लगेच मैनावती म्हणते, हा, एक काळा आणि दुसरा तपकिरी. आता पुढे सदाशिव सुद्धा म्हणतो, आणखीन एक सांगायचं होतं सायली, काय ना तुझी आई ना गेले कित्येक दिवस या 2 साड्यांमध्येच घरात वावरते. लगेच मैनावती मुद्दामून त्याला थांबवत म्हणते, अहो राहू दे. सदाशिव पण अगदी नाटकं करत म्हणतो, सांगू दे ग. मैनावती म्हणते, अहो नको. तेव्हा सदाशिव परत म्हणतो, अगं मुलगीच आहे आपली. आणि मुद्दामूनच सायलीला म्हणतो, सायली तू सांग, ह्या एवढ्या मोठ्या घरात हे असं वावरणं बरं दिसतं का? सुभेदारांची विहीणबाई शोभली पाहिजे की नको? हा बरं सांग बरं मला. त्यामुळे 1-2-4 साड्या ना तुझ्या आईला आणून दे. तेव्हा आता मैनावती सुद्धा मुद्दामूनच अगदी नाटक करत म्हणते, अगो मी तर नकोच म्हणते, पण हे ना ऐकतच नाही, नुसता हट्टच करताय. सायली आता काहीच बोलू शकत नसते, ती नुसतीच या दोघांकडे पाहत असते. आता लगेच सदाशिव रडतच म्हणतो, अगं हट्ट नको करू तर काय करू? माझ्याकडे पैसे असते ना तर मीच आणून दिलं असतं ना तुला, पण नाहीयेत माझ्याकडे, जरा समजून घे ना. तेव्हा आता सायली या दोघांना म्हणते, आई बाबा, या घरात ना गॉगल कोणी फारसं वापरत नाही, पण तरीही मी विचारून बघते, कोणाकडे असतील ना तर आत्तापुरते देते तुम्हाला, आणि साड्यांचं काय करायचं ना ते बघते मी. तेव्हा आता मैनावती लगेच सायलीला म्हणते, साड्यांचं काही नाही ग, हरकत नाही, तू एकदम निवांत कर. पण सायली मी काय म्हणते, मला ना तो बारकासा मोबाईल असतो बघ, तो देशील का ग? नाही म्हणजे मला उपयोगी पडेल ना वापरायला. आता या दोघांच्या एका मागोमाग येत फरमाईश येत असतात. हे बघून आता सायलीला आश्चर्यच वाटत असतं. मग आता सायली मैनावतीला म्हणते, अगं पण बाबांकडे आहे ना मोबाईल? लगेच मैनावती म्हणते, नाही म्हणजे काय ना, अगं हे घरी नसले ना की पंचायत होते ना माझी. आता बघ ना, टीना मीना रीना त्या घरी पोचल्या की नाही पोचल्या हे कळलंच नाही ना मला.
फोनच नाही माझ्याकडे, मग त्यांना फोन नाही ना करता आला, म्हणून म्हटलं ग. आता सायली काय बोलणार, ती आपली या दोघांकडे पाहतच राहते. आता मैनावती परत तिला विचारते, काय मग देशील ना? सायली त्याच्यावरती काहीच उत्तर देत नाही. ती आपली एकदमच शांत होऊन जाते. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये सायली आणि अर्जुन गाडीने चाललेले असतात आणि हे सदाशिव आणि मैनावती दोघही मुद्दामून त्याच वेळेला मंदिराच्या बाहेर अगदी भिकारी बनून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांकडे भीक मागत असतात. आता तितक्यातच सायलीची गाडी तिकडे येते आणि या दोघांना अशी भीक मागताना पाहून सायली एकदमच गाडीतून उतरते आणि म्हणते, आई बाबा, आणि धावतच या दोघांकडे जाते आणि म्हणते, अहो तुम्ही काय करताय दोघं? आणि त्या दोघांनाही घेऊन घरी जाण्यासाठी गाडीत बसवते आणि त्यांना म्हणते, तुम्ही आधी माझ्यासोबत घरी चला. मैनावती आणि सदाशिवचा प्लान बरोबर एक्झिक्यूट झालेला असतो. दोघंही आता एकमेकांकडे बघून हसत असतात. पण आता सायली घरी आल्यानंतर अर्जुनला म्हणते, आई बाबांचं असं रस्त्यात भीक मागत उभं राहणं का कोणास ठाऊक मला आवडलेलं नाहीये. माझं मन म्हणतंय की हे माझे आई बाबा नाहीयेत. तेव्हा आता अर्जुन तिला सांगतो, अगं पण तुमचे DNA रिपोर्ट्स मॅच झालेत. पण तरीही सायली ठामपणे म्हणते, ते रिपोर्ट चुकीचेही असू शकतात ना, का कोणास ठाऊक, पण माझं मन म्हणते की हे माझे आई बाबा असूच शकत नाहीत. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.